तू तर पार्लरच्या कामात असते किंवा कंपनीच्या कामाला, हो की नाही उज्ज्वला? अरे 2 दिवस ती पोरगी पलंगावरून उठली नाही तर तुमची ही अवस्था झाली. अरे आता तरी तुम्ही मान्य करा की अश्विनी शिवाय या घरात कोणाचंही पान हलत नाही. इथे कुणी रिसेप्शनला जायला तयार आहे. काम करायचं म्हटलं तर पाय दुखतात, कोणाची कंबर, कोणाची टाच. वा, आणि या पोरीकडे बघा, तिच्या पायाला प्लास्टर असून देखील शक्य तेवढी कामं करायला तिची तयारी आहे. जा बेटा, चल हळू. आणि तुला सांगून ठेवतो, अश्विनी पूर्ण बरी होईपर्यंत तुझी चिडचिड मला चालणार नाही. शांत राहायचं. आजपर्यंत तिनं आपल्याला घरात काम करू दिलं नाही, याचा अर्थ असं नाही की कुणी या घरात कामच करायचं नाही. सगळ्यांनी स्वतःची कामं स्वतः करायची. मला या घरात शांतता हवी आहे. डॉक्टरने तिला आराम करायला सांगितलं, आराम करू द्या. कळलं? अश्विनीला कुठलाही त्रास झालेला मला चालणार नाही. बाबा हो, सबनीस सरांकडून निघायला उशीर झाला, नाहीतर ताई झोपण्याच्या आधी चालू असतो. नाही नाही, काय हरकत नाही. उद्या परत या, बरं वाटेल तिला. पण बाबा आता काळजी घ्यायला हवी. मेजर इंजुरी आहे, तिला रेस्टची गरज आहे. रेस्टच करते ती, आरामच चालू आहे तिचा. नुसतं एका जागी बसून नाही ना, सगळ्या बाजूने कम्फर्ट देखील मिळायला हवा. सगळंच कम्फर्टेबल चालू आहे तिचं. तू बघतोच आहेस सगळं. बाबा मी येतो, तुमची झोपायची वेळ झाली आहे. ताई उठली तर सांगा मी आलो होतो म्हणून. उद्या नक्की येईनच. मयू, ताईच्या औषधांचं बघ. ते सगळं बाबा बघतायत आणि खाण्यापिण्याचं पण बघतायत. गुड. येऊ? आजी मी आले. आई, बाकीची सगळी कामं झालीत, जरा तिची वेणी घालून दे प्लीज. मला नाही जमणार, मला नाही वेळ. अरे अजून कुकर लावायचंय, भाजी करायची आहे. अर्ध्या तासाने येशील, म्हणशील आई जेवायचं ताट पाड, तिला औषधं द्यायची, सगळं काय आभाळातून पडणार आहे. मला नाही जमणार. श्रेयस, तू घालून दे तिची वेणी. मी? तो कसा घालेल? का का जमणार नाही? कुची नाही का वेणी घालून दे, तशीच अश्विनीची घालून दे. थोडी लांब घालून द्यावी लागेल, एवढंच. बाबा कुहूची गोष्ट वेगळी आहे काय? अरे श्रेयस, काय वेगळं आहे? कुहूला वेणी घालता येत नाही म्हणून आपण तिला घालून देतो ना. तशीच परिस्थिती आता अश्विनीची आहे. स्वतःच्या हाताने तिला वेणी घालता येत नाही. तू घालून दे तिला, जा. मी अजिबात करणार नाही. छे. पुढे बघ ग. ते एवढे मोठे केस आहेत तुझे, इतके लांब, इतके दाट, माझ्या हातात मावत नाही. कापून टाकू? असं कुठे म्हटलं मी? कापून टाकू म्हणजे तुम्हाला त्रास होतोय ना, म्हणून म्हंटल. त्रास का नेहमी होणार आहे? बरी झालीस का तू बांधशील तुझी वेणी स्वतः. मग नको कापू का मी केस? काय ऐकायचं तुला माझ्या तोंडून एक्झॅक्टली? वेणी घालू दे चुपचाप, आणि अजिबात मान हलवू नकोस. द्या, मी घालते, तुम्हाला नाही जमणार. बरं आहे हात. झालं. आता जरा शांतपणे बस, मान हलवू नको, मला नीट वेणी घालू दे. बघ काय सॉलिड घातली वेणी मी. काय ग, काय झालं? केस ओढले गेले का? हसतेस काय? आई, तुला खरंच असं वाटतं हे सगळं मी केलं असेल? इतक्या खालच्या पातळीला जाऊन मी काही करेन असं वाटतं तुला? नाही पटत आमच्या दोघींचं. मी तिला अनेक वेळा 4 शब्द रागाचे बोललीये, चिडलीये मी तिच्यावरती. तिचा अपमान पण केलाय मी, नाही असं नाही, पण शेवटी ती माझ्या भावाची बायको आहे.
आणि तुझी बहीण आहे ती. So तिच्या बाबतीत, तिच्या बिझनेसच्या बाबतीत इतकी मोठी गोष्ट, इतकी घाणेरडी गोष्ट खालच्या पातळीला जाऊन मी नाही करणार, कधीच नाही करणार मी. आय नो तुला मी आता फारशी आवडत नसेल ना, पण किती झालं तरी तू माझा नवरा आहेस. थोडा विश्वास तरी ठेव माझ्यावर असं मला वाटतं. जिने तुला हे सगळं सांगितलंय ना, त्या मयुरीसाठी आणि कुहूसाठी इतकी घाणेरडी गोष्ट मी त्यांच्यासाठी तरी का होईना नाही करणार. थोडं का होईना माझ्यावर प्रेम केलंयस ना, मग तुझ्याकडून माझ्यावर एवढा विश्वास तरी मी डिझर्व करते ना. माणूस आहे मी, पण मी अशा अशा गोष्टी नाही करणार. मी नाही करणार. शिल्पी प्लीज शांत हो. प्लीज. मला माहिती आहे की तू हे काहीही केलेलं नाही आहेस आणि करणार देखील नाहीस. मला पूर्ण खात्री. प्लीज शांत. अहो चहा कशाला, उगाच तिला त्रास होईल. आणि खरं तर मी म्हटलं होतं 10 मिनिटं फक्त आशूला भेटून येऊ, आणि आम्ही गप्पाच मारत बसलो की निघायला हवं होतं आपल्याला. हो, पण अगं विद्युतचा फोन आला होता, तो आपल्याला न्यायला येतोय. बरं, हा मग तेवढा चहा होईल सहज. चहा रेडी आहे. मयाची बस ना. हो. मयू, तू केलंस चहा? मोठी झाली हो आपली मयू. तुमच्या अश्विनीच्या तालमीत तयार होते, तिच्या संस्कारात. हो, आणि आईकडून जे जे काही शिकता येईल ते सगळं शिकते ती. मामा तुझ्यासाठी पण चहा आणते. अगं नको, मी ताईला भेटायला आलो. विद्युत, अरे ती म्हणते एवढं तर घे ना चहा. नाही तयारच आहे म्हणून म्हटलं. बरं तू घेऊन ये, मी तोपर्यंत ताईला भेटेल. आलोच. प्रकाशराव, एक विनंती होती. तुमची परवानगी असेल तर आमच्या लेकीला आशूला काही दिवस आमच्या घरी घेऊन जाऊ का? हो, म्हणजे मलाही बरं वाटेल ना. माझ्या डोळ्यासमोर असेल आशू. आणि उज्ज्वला ताईंवर पण खूप ताण पडतोय हो आता कामाचा. अहो असं कसं, आमच्यासाठी खटपट करणारी आमची लेख चुकीने आराम करते, तर आम्ही तिला माहेरी पिटाळायचं? अहो एवढी चांगली संधी मिळाली आम्हाला सेवा करायची, तो चान्स घेऊ दे आम्हाला. नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. माझं म्हणणं इतकंच आहे की आता तुमचंही वय झालंय ना, त्यामुळे. म्हणजे माझं वय झालं, तुम्ही चिर तरुण आहात. कमाल करता तुम्ही. पण मला एक गोष्ट सांग, शिल्पीला असं काही झालं असतं तर तुम्ही तिला माहेरी पाठवून दिलं असतं? नाही, शिल्पीने आम्हाला सोडून जाऊ नये अशीच इच्छा होती आमची. मी आलेच. माई अप्पा, मी खाली थांबतो, तुमचं झालं की या. हो. बाबा येतो. शिल्पीच्या वतीनं आम्हाला तुम्हाला माफी मागायची सोय राहिली नाही. नाही हो प्रकाशराव, तुम्ही माफी वगैरे नका मागू. माफी मागायची असेल तर ती. ए भाई, चारण्याची कोंबडी मारण्याचा मसाला काम होईल ना लवकर पूर्ण? कॅमेरे बसले आणि जेनिफर नाही आली अजून, आणि कस्टमर आलं होतं का कोणी? ए भाई, तू काम थांबव. तुझ्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर देऊ? सगळ्या. एवढा वेळ नाही माझ्याकडे. तुझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अगं प्राजू,
मग अशी काय सुंदर मुलगी आली होती यार. अगं ते मगाशी एक मुलगी आली होती, त्याला ते केसांचं हे करायचं होतं. लो ड्राय, नाही ग, ते दुसरं. स्ट्रेटनिंग. अगं नाही ग, ते कर्ल्स. नाही ग, तुला कसं सांगू मी आता. हा, लाईव्ह मॅच संपल्यावर आपण पुन्हा एकदा बघतो बघ. हायलाइट्स. काम कर, हायलाइट्स. तिला हायलाइट्स करायचे होते. मी म्हणालो आमच्याकडे होत नाही, जा इथून. हकलून दिलं तिला. बबन, कुठून येतो रे एवढा कॉन्फिडन्स तुझ्याकडे? आणि मला एक सांग, तुला काय माहिती रे आपल्या इकडे हायलाइट्स होत नाहीत ते? होत नाही, मला सगळं माहितीये. विनाकारण बोलत नाही मी, लॉजिक आहे. थांब तुला दाखवतो. पुराव्याशिवाय बोलत नाही मी. यात दाखव कुठं लिहिलंय हायलाइट्स म्हणून. हुशार आहे बाबा माझा नवरा. मग तुझ्याशी लग्न करून आधीच मी ते सिद्ध पण केलंय. ए मस्का मारणं ना आता पुरे झालं. मला आधी सांग, हे कॅमेरे कधी सुरू होणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला कधी बघता येणार आहे? तुला दिसतंय का? काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. थोड्याच वेळात लाईव्ह टेलिकास्ट होईल. मयू, तू कशी काय आलीस इकडे? आणि कॉलेज? अगं कॉलेजला गेलेले, मिनी टेस्ट होती, ती दिली. म्हटलं जाऊया पार्लर मध्ये, काम कुठपर्यंत आलं बघूया म्हणून आले. तुला कसं कळलं पण हे? मला आईने सांगितलं. पण आयडिया छान आहे. हा, झालं का काम नीट? फिटिंग वगैरे झालंय का करून दादा? नाही, चालू आहे. ए भाई, लवकर लवकर काम कर. हे बघ, लोक येत आहे, डोक्यावरती नाचताय. हो सर. मावशी बाहेर चल ना, मला जरा तुझ्याकडे काम आहे. सिक्रेट माझ्यापासून? तू आता काम थांबवच. दादा तुम्ही चालू करा काम. मयुरी, काय झालंय? बरं सांगते मी, कारण तसही तुला समजणारच आहे. फक्त बाबांना सांगायचं नाही. काय झालं ते सांगा. बरं ऐका. शिल्पी ना शातीर दिमागाची लोंबडी. आपण जेव्हा एक पाऊल टाकण्याचा विचार करतो ना, तेव्हा ती 10 किलोमीटर जाऊन सगळं करून मोकळी झालेली असते. तुला लय कौतुक आहे रे तिचं. हो मिसेस पांडे, तुमचं गणित जरा कच्चं आहे. युद्धाचा नियम आहे की युद्धात आहे ना, आपण समोरच्या दुश्मनाला, शत्रूला कधीच असं कमकुवत धरता कामा नये. समोरच्या शत्रूच्या सगळ्या क्वालिटीज आपल्याला माहिती पाहिजे. हा, जर त्याच्या सगळ्या क्वालिटीची माहिती असेल तर त्याच्या विरुद्ध आपण परफेक्ट प्लॅन करू शकतो. अरे पण मग सांगा ना काय करायचंय ते, कारण मला खरंच काय सुचत नाहीये. आपल्याला आहे ना असं काहीतरी करायला पाहिजे की तिला रेड हँडेड पकडता येईल. शिट यार, जेव्हा ती बोलत होती ना, ती सगळं रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजे होतं. रेकॉर्ड? अगं मी शूट केलं होतं तिचं, आणि त्यात तर तिनं सगळं कबूल केलं होतं. ते लायसन्स ऑफिस बद्दल, त्याच्यानंतर ती माणसं पाठवली होती ते सगळं कबूल केलं होतं. अगं मग दे ना. डिलीट. तुझ्या आईनं तो डिलीट करायला लावला. अगं कारण काय ना, तिचं म्हणणं होतं तिला शिल्पीला जो काही धडा शिकवायचा होता तो शिकवला. आता उगाच आहे ना हा व्हिडिओ कुणी घरातल्यांनी पाहिला तर आहे ना, त्यांना उगीच कशाला टेन्शन, म्हणून तिनं डिलीट करून घेतला. फक्त व्हिडिओज पाहिजे ना, टेन्शन घेऊ नका. इथे ना आपण 2-2 कॅमेरे बसवले. त्या शिल्पीला इथे बोलवा, तिच्याकडून जे वदवायचं ते सगळं वदवून घ्या. हा, त्याचा व्हिडिओ बनवा आणि मग देऊ आपण तुझ्या मामाला तो व्हिडिओ. काय विसर. त्या दिवशी आम्ही तिच्याबरोबर जे काही केलंय ना, त्यानंतर ती इथे येईल असं मला वाटत नाही. त्या दिवशी काय केलंय? काय झालंय? नाही जाऊ दे, ते तुझ्यासाठी नाहीये, जाऊ दे, सोड. ठीक आहे, नको सांगू. पण मयूरने जे काही सांगितलंय ना, त्यावरून मला असं वाटतंय की शिल्पीने जे काही केलंय की हे एकट्या शिल्पीचं काम नाहीये, तिच्या बरोबर आणखी कोणीतरी आहे. कोणीतरी म्हणजे? पार्टनर? पार्टनर नाही, क्राईम पार्टनर. पार्टनर इन क्राईम रे. हा तेच ग, पण नक्की कोणीतरी आहे तिच्यासोबत. आपल्याला एक गेम खेळावा लागेल. कसला गेम? पाठारे काकूंनी जेव्हा तुझ्या गुलाबाचं फुल तोडलं असं जेव्हा तुला वाटलं,
तेव्हा तू काय केलंस? ते शिल्पी बरोबर करायचं. करेक्ट. हेलो, हमें सब पता है, तेरी काली करतूतों का सबूत भी है, तेरा और तेरे पार्टनर का वीडियो भी है मेरे पास. अगर तू चाहती है कि ये वीडियो तेरे भाई और भाभी तक ना पहुंचे तो 10 लाख रुपए लेके आने का, समझी? हाँ बरोबर आहे. सांगेल. परफॉर्मन्स विषयी आपण नंतर बोलूया. गबरे, मस्त बोललीस अगं तू. मी आहे ना तुला व्हिडिओ दाखवते, म्हणजे तुला आहे ना कळेल. राजू मावशी, पण 10 लाख रुपये? ऐक ना, 10 लाख खूप जास्त होत आहे ग. नाही रे, 10 लाखापेक्षा ना 1 रुपया सुद्धा कमी घ्यायचा नाही. आत्याकडे कुठून येणार इतके पैसे? तोच तर प्लॅन आहे ना. म्हणजे तिला आपण 10 लाख रुपये मागितल्यावर ती त्या पार्टनरला मागेल, म्हणजे जर तो कोणी असेल तर. आणि ती 10 लाख रुपये द्यायला तयार झालीये, याचाच अर्थ तिनं असं काहीतरी केलंय की जे तिला घरच्यांपासून लपवायचंय. ओके, बरोबर आहे प्लॅन. ओके, 10 लाख रुपये मागायचे आहेत ना? तुला आता कळलं? थँक्यू. 10 लाख. नाव, पत्ता, ईमेल सगळं मिळणार. त्याआधी तुझा आणि तुझ्या पार्टनरचा व्हिडिओ बघ, जो माझ्याकडे आहे आणि तुझ्या नवऱ्याकडे जाण्याची वाट बघतोय. बाकी तुझा पार्टनर स्मार्ट आणि हुशार पण आहे. शट अप. तो व्हिडिओ परमनंटली डिलीट पण होऊ शकतो, पण त्याआधी तुला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल लवकर सांग. काय करायचंय सांगते. 20. 10 लाख 10 लाख 2 दिवसात नाही तासात 2 तासात पाहिजेत. काय? 2 तासात जर तू 10 लाख नाही आणलेस तर व्हिडिओ तुझ्या नवऱ्याकडे जाईल. व्हॉट आर यू मॅड? अरे पण इतके पैसे मी काय हातात घेऊन फिरते का? एवढे पैसे कुठून आणू मी लगेच? ते तुझ्या पार्टनरला विचार. तू आणि तुझ्या पार्टनरला अरेंज करायला काही डिफिकल्ट नाहीये. ओके, अजून काही बोलायचंय? बाय. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? तो मोहिते, त्याला कशाला भेटायचंय आता? काम झालंय ना? काम झालंय अगं, पण त्याला भेटून आहे ना एका गोष्टीची शहानिशा करायची. काय रे, काय झालंय असं? हो, नाही अप्पा, काही सिरियस नाही. मामा, तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? आय विल प्रूव्ह इट टू यू. मला तुला भेटायचंय. विद्युत वाढू का अजून? हा? वाढू का अजून? नाही, नको. काय झालं, कोणाचा मेसेज होता? नाही, तुझा चेहरा एकदम उतरलाय. काही नाही अप्पा, काही मेजर नाही. मला फक्त विकीला भेटून कन्फर्म करायचंय की ताईच्या पार्लरच्या लायसन्स मध्ये जो घोळ झाला तो आपोआप झाला की कोणी केला. म्हणजे हा घोळ कोणीतरी मुद्दाम केलाय असा संशय आहे तुला? अजून तरी नाहीये, पण तू येऊ नये म्हणून विकीला भेटायचं. सो त्या ऑफिसमध्ये असा घोळ होणं फार अवघड आहे. आणि आपल्या लायसन्सचं काम झालं कारण डॅडींची तिथं खूप चांगली ओळख आहे, कारण आपली कंपनीची कामं कधीच थांबत नाहीत. सो त्या ऑफिसमध्ये तसं काही व्हायचे चान्सेस खूपच कमी आहेत. पण मग 2 शक्यता उरतात. एकतर हा घोळ नजर चुकीने झालाय, नाहीतर फॉर्म मध्ये युनिसेक्स वर टिक मार्क करूनच तो फॉर्म ऑफिसला गेला. पण
पण फॉर्म तर तुझ्या दीदीनेच भरलेला ना. पण ताईकडून अशी चूक नाही होऊ शकत. विद्युत, तुला जर काही डाऊट असेल तर आपण परत लायसन्स ऑफिसमध्ये जाऊन सगळे रेकॉर्ड चेक करू शकतो. तिथे सीसीटीव्ही पण आहे, सो त्याचंही फुटेज आपल्याला काढता येईल. एखाद्या व्यक्तीवर जर तुझा डाऊट असेल तर वी कॅन गो अहेड विथ द एन्क्वायरी. ते तर आपण करूच म्हणा. पण मला सांग, लायसन्सचं काम सगळं झाल्यावर तुला ही काम का करायचंय? म्हणजे तुला कोणी काही येऊन सांगितलंय का? विद्युत, नाही, काही नाही. एक मिनिट. हा पाटील सर. हो, मी कोर्टात यायलाच निघालो. जस्ट अ मिनिट. सर मी येतो. सॉरी फॉर ट्रबल. नो प्रॉब्लेम. ओके, या. हा सर, बोला. बघितलंस तू विक्रम, तो उगाच आला नव्हता इथे. काहीतरी मेजर घोळे. आपल्याला पैसे द्यावेच लागतील विक्रम. हो, तो म्हणाला की त्याला कोणी काही सांगितलं नाहीये, पण काहीतरी गडबड नक्कीच आहे. हो हो, मी 10 मिनिटातच पोहोचेन तिकडे. पेपर्स, हा, तुमचे पेपर्स सगळे आहेत माझ्याकडे. मी घेऊन येतो. येस. शिल्पी, मी असताना तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये. आपण 10 लाख रुपये देऊ शकतो ना त्यांना? ऑफकोर्स, मी पैसे अरेंज करतो. थँक्यू. मी येणार होतो, पण आमचे पेपर्स आहेत ना, ते दुसरीकडे राहिले. काय झालं? फाईल राहिली. हो हो, मी बाय. मी लवकरच पोहोचेन. हो, निघालोच आहे. सरळ रस्ता जातो. इकडे पहिलं दुकान लागेल, इकडे दुसरं दुकान, या तिसऱ्या दुकानाच्या इकडे तुला जायचं. कळलं? हो, म्हणजे ऐका ना, हा इथनं राईट घेऊन हे तिसरं दुकान. हा, पहिला राईट आहे, सेकंड राईट. बर. घेऊन जा. अहो, नीट सापडेल ना मला? अगं, पोचशील तू. मॅप आहे तुझ्याकडे, जाशील ग. नाही तर असं करा ना, तुम्ही चला ना माझ्या बरोबर. जाशील तू. मॅप आहे ना, बघत बघत जा. येते. काय रे वाघमारे, काय बघतोयस? हेच ना, तुझी बायको कशी बावळट होती हेच बघतोयस ना? आणि आता बघ किती हुशार, किती स्मार्ट झाली आहे ती. हिने चॅलेंज दिलंय तुला. एकेवेळी तुझ्यावर इतकी डिपेंडंट होती. काही झालं का, अहो हे कसं करायचं, अहो ते कसं करायचं. आता बघ, स्मार्ट. वाघमारे, एक लक्षात ठेव, हिच्याशी स्पर्धा आहे तुझी. इकडे घरात बसून सीसीटीव्ही फुटेजवर आपला बिझनेस मॉनिटर करते ती. हिने चॅलेंज दिलंय, हिच्याशी स्पर्धा आहे. कीप दॅट इन माइंड.
अरे यार, अर्धा तास होऊन गेला, अजून नाही आली आहे ती. येईल ना रे ती. हे तिनं खोटं नसेल ना सांगितलं आपल्याला 10 लाखाचं. बापरे, म्हणजे मामा बरोबर बोलत होता की काय? हा, असू शकतं. लोमडी आहे ना, 1 नंबरची खोटारडी आहे. खूप खोटं बोलते ती. हे तिने पोलिसांना बोलवलं तर? नाही नाही, पोलिसांकडे नाही जाणार ती. मामा कुठे? मामा यायला पाहिजे ना. ए ती तुझ्या मामाकडे तर गेली नसेल ना? ओ गॉड, जर ती मामाकडे जाऊन खोटं खोटं बोलून आपल्या साईडला करून घेतलं तर आपला सगळा प्लॅन बोंबलेल. नाही नाही, असं नाही बोंबलणार प्लॅन. मी काहीतरी डोकं लावतो, थांब. हे प्राजू, ती झाडूवाली आहे ना, जेनिफर. हा, जेनिफर, तिला सांग शिल्पीला पुन्हा फोन लावायला. हा, कर पटकन. राजू, 1 मिनिट. रिक्षा आली, 1 मिनिट. रिक्षा थांबली, थांब थांब थांब. कोणीतरी उतरतंय. अरे यार, यांना पण इथेच करायची होती का सू? हे प्राजू, पुन्हा फोन कर. नाही, मला असं वाटतंय आपण 5 मिनिटं तरी थांबूया. ती येईल. अरे हे थांब. हे बबन बबन. बबन, ती आली. आत्या आली. आता आत्या आणि तिचे 10 लाख. शो टाइम. एवढे पैसे कोणाचे? 10 लाख रुपये ते काय? कुठून आणले माहित नाही हिने, पण हिने जे काही केलं ना ते सगळं लपवण्यासाठी ही 10 लाख रुपये देणार होती. येणार होती? कोणाला? मयुरीला. मयुरीला? ते सगळं समजेल तुम्हाला नंतर. पण हिने जे काही केलंय ना त्यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. शिल्पी, अगं काय बोलतात हे? काय आहे सगळं? नाही आई, आई मी खरंच सांगते, माझं असं काहीच इंटेन्शन नव्हतं ग. खरंच देवासमोर सांगते मी. शिल्पी, 1 मिनिट. मला नीट सांग, त्या ऍक्सिडेंटचा आणि तुझा संबंध आहे की नाही? मी पुन्हा एकदा विचारतो, शिल्पी, तुझा त्या ऍक्सिडेंटशी संबंध आहे की नाही? संबंध आहे की नाही? हो, म्हणजे नाही दादा, मला फक्त वहिनीला घाबरवायचं होतं. मला तिचं पार्लर बंद पाडायचं होतं. बाकी माझं मनात खरंच काही नव्हतं आणि हे असं सगळं होईल. तिचं पार्लर बंद पाडण्यासाठी जीव घेशील तू तिचा? अगं तो टेम्पो तिच्या अंगावर येत होता. मी जर वाचवलं नसतं तर मरून गेली असती माझी बायको. पॅथेटिक. काय करा निघालेलीस तू? रेडी आहेस का जरा? माझ्या बहिणीचा जीव घ्यायचा होता हिला, हाच हेतू होता हिचा. पांडुरंगा, शिल्पी काय केलंस तू हे? आणखी बरंच काही केलं हिने. माझ्या बहिणीने आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतःचं पार्लर चालू केलं आणि हिने तिचं लायसन्स बदललं. ताईच्या पार्लरमध्ये ज्या ज्या माणसांनी येऊन तमाशा केला, तू ज्यांना मारलंस ना
ती सगळी माणसं हिच्या हुकमावरून तिकडे आली होती. शिल्पी, अश्विनी बद्दल तुझ्या मनात इतका द्वेष का? कशासाठी? इतकं सगळं झालं मग मला कोणी उठवलं का नाही? काय सांगायचं तुला? याच घरातील एका व्यक्तीने तुला पलंगावर बसवून ठेवलं. थेट सोड चिठ्ठी द्यायचं बोलला तुमचा जावई. काय बोलणार मग तो? शिल्पीने जे काही केलं त्यावर योग्यच केलं त्यांनी. वहिनी, वहिनी मला माफ कर, प्लीज मला माफ कर. चुकलं ग माझं, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मी विद्युतला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे सगळं मी मुद्दाम नाही केलं, पण तो माफ कर मला. 10 लाख रुपये कुठून आणलेस? मी काय विचारतोय शिल्पी, 10 लाख रुपये कुठून आणलेस? मैत्रिणीकडून घेतले. मैत्रिणीकडनं? इतके पैसे? 2-3 मैत्रिणींकडून थोडे थोडे जमावले. आजच्या सगळ्यांचे पैसे परत गेले पाहिजे. ते देईन मी, ते इम्पॉर्टंट आहे का बाबा? आजच्या आज सगळ्यांचे पैसे परत करायचे. शिल्पी, सगळं विचित्र आहे. इतकं खोटं, इतकी लपवाछपी. 10 लाख गोळा केलीस तू? अगं आई, मी खूप घाबरले होते. मला असं वाटलं की हे सगळं घरी कळलं तर असं सगळं होईल, म्हणून मला खूप भीती वाटत होती आणि म्हणून मी नाही सांगितलं. हे सगळं करताना तुला भीती नाही वाटली? कुणाच्या तरी जीवाबरोबर खेळतेस तू. आणखी किती गोष्टी दाखवून ठेवल्या तू पैसे देऊन? नाही बाबा, नाही हो, नाही. माझं चुकलं, मी मान्य करते. तुमच्या मुलीला एकदा माफ करा बाबा. चुकलं माझं, चुकलं 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 चुकलं. शिल्पी, बास. काय चालवलंयस हे? खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून, पण ती चूक सुधारण्यासाठी मला एक चान्स मिळाला पाहिजे. मिळायला पाहिजे ना वहिनी? दादा, शिल्पी, अशी नको ना जाऊ. आय नो तुला खूप त्रास होतोय, तू खूप शॉक मध्ये आहेस आणि असणारच, आणि हे सगळं माझ्यामुळे हेही मला माहिती आहे. बट ट्राय टू अंडरस्टँड. मी तुला असं नाही पाहू शकत शिल्पी. प्लीज नॉर्मल हो. विद्युतने मला माफ केलं की होईल मी नॉर्मल. तू असं काही करणार नाही. म्हणजे विद्युत आलेला मला भेटायला. तो जो काही विचार करतोय त्याबद्दल ही इज व्हेरी सिरियस. विद्युत, तू काल जे काही बोललास ते सिरियसली बोललास हे माहिती आहे मला. आपण इथे बसून डिस्कशन का करतो? हे माझ्यासोबत माझ्या बहिणीचा नवरा नाही, माझ्या बायकोचा भाऊ बसलाय, आणि म्हणून मला या डिस्कशन मध्ये ना इंटरेस्ट नाही. इम्पल्सिव्ह होऊन रागाच्या भरात बोलणारा तू नाहीस. ती घाणेरडी सवय मला आहे, तुला नाही. विद्युत, म्हणूनच मी आज खूप विचार करून तुझ्याशी बोलायला आलो. शिल्पीने जे काही केलं त्यासाठी मी तिला पाठीशी घालणार नाही. पाठीशी काय मी तिला माफही करू शकणार नाही. अश्विनी आणि माझ्यामध्ये
जे काही मतभेद आहे ते एका ठिकाणी. शेवटी ती माझी बायको आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. शिल्पी सुद्धा माझी एकुलती एक बहीण आहे रे. बहीण काय माझ्या मुलीसारखीच आहे. खूप हट्टी आहे, जिद्दी आहे, स्टबर्न आहे. सगळं मानतो मी, पण असं असून सुद्धा माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मला एक गोष्ट माहिती आहे की तुझंही तिच्यावर खूप प्रेम आहे. पण मी संजू शिवाय नाही राहू शकत. शिल्पी, मीही वकील आहे, मलाही कायदा कळतो. विद्युत काही बोलला तरी संजूची कस्टडी तुझ्याकडेच राहील. संजू तुझ्याच जवळ राहील. शिल्पी, शांत हो शिल्पी. मी विद्युत शिवाय सुद्धा नाही राहू शकत. तुमचं लग्न झाल्यापासून तिने खूप चुका केल्या. संजूला घेऊन त्या घरात निघाली, इकडे आली, इकडे राहिली. ही तर सगळ्यात मोठी चूक.